आज मी प्रथम वंचित बहुजन आघाडीचे सर्व अध्यक्ष माननीय श्री प्रकाशजी आंबेडकर, सुजात आंबेडकर, तसेच बहुजन वंचित आघाडीचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष अनिल जाधव या सर्वांचं मी मनापासून धन्यवाद करेल, कारण या सर्वांमुळे मला आज वंचित बहुजन आघाडीचा पुणे शहराचा आज मला उमेदवारी जाहीर झाली। मी मनापासून त्यांचा आणि पुणे शहरातील सर्व बहुजन वंचित आघाडीच्या सर्व मान्यवरांचं, सर्व कार्यकर्त्यांचं मनापासून मी धन्यवाद करेन, त्यांचं सर्वांचं अभिनंदन करेल की या सर्वांमुळे मला आज पुणे शहराचा उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले। तात्यांनी वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केला, आता तात्यांचं पुढचं संपूर्ण करिअर जे आहे ते वंचित बहुजन आघाडीमध्ये नक्की 100%, कारण 25 वर्ष मी ज्या पक्षामध्ये एकनिष्ठ राहिलो, आज मला तिथे न्याय नाही मिळाला, परंतु प्रकाश आंबेडकर साहेबांनी मला आज न्याय दिला आहे। मी मनापासून त्यांना धन्यवाद करेन आणि माझा जो पुण्यामध्ये पॅटर्न असेल तो कात्रजच्या विकासाचा पॅटर्न हा पुणे शहरामध्ये असेल। माझा स्वतःचा वैयक्तिक असा कुठलाच पॅटर्न नसेल, परंतु माझा पुण्याचा विकासाचा पॅटर्न असेल। आता घडवून आणणार आहे? सकल मराठा समाजाच्या वतीने सुद्धा मी भेट घेतलेली आहे आणि सकल मराठा समाजाचे सर्व कार्यकर्ते सुद्धा आज माझ्या संपर्कामध्ये आहेत आणि मला वाटतं की पुणे शहरातील सर्व सकल मराठा समाज माझ्या पाठीशी 100% राहील। तुमच्यासमोर केकर आणि मोहोळ असे दोन सगळे उमेदवार आहेत, कोणाचं जास्त जड जाईल असं वाटतंय? मी दोघांना जड जाईल, धनगेकर आणि तुम्ही आधी देखील एकत्र काम केलेलं होतं, त्यामध्ये तुम्ही अनेक वर्ष एकत्र काम केलेलं होतं। या निवडणुकीमध्ये नेमकं काय चित्र बघायला मिळालं? राजकारणामध्ये कोणी कुणाचा मित्र आणि कोणी कुणाचा शत्रू नसतो, परंतु मला वाटतं की मला वंचित बहुजन आघाडीने संधी दिली आहे आणि त्या संधीचं सोनं करायचं मी काम 100% करतो। प्रकाश आंबेडकरांनी जी तुमच्यावरती जबाबदारी दिलेली आहे, आता नेमकं तुम्ही प्रचाराची धुरा सांभाळताना कोणकोणते मुद्दे समोर ठेवणार? कारण विशेषतः काही पक्षांकडून असा आरोप केला जातो की वंचित बहुजन आघाडी ही भाजपची बी टीम आहे, असा सुद्धा आरोप प्रचाराच्या काळादरम्यान केला जाऊ शकतो। त्याला तुम्ही आता कसं उत्तर द्याल, कशी रणनीती आखणार आहात? माझा हा कात्रजचा विकासाचा जो पॅटर्न आहे तो मी संपूर्ण पुणे शहरामध्ये राबवणार। गेली 15 वर्ष मी पुणे शहरामध्ये नगरसेवक म्हणून काम करतोय आणि नगरसेवक म्हणून काम करत असताना मी जो विकासाचा मुद्दा माझा महत्त्वाचा या उपनगरामध्ये राहिला, तोच माझा विकासाचा मुद्दा महत्त्वाचा हा पुणे शहराच्या संपूर्ण पुणे शहरामध्ये असेल। त्यामुळं मी कुणाची टीम नसेल, मी पुणेकरांची टीम असेल नक्की। बारामतीमध्ये सुप्रिया सुळेंना वंचित बहुजन आघाडीनं पाठिंबा दिला, इतर ठिकाणी उमेदवार उभे केले, मात्र सुप्रिया सुळेंना पाठिंबा दिला, त्याच्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जातं की पुण्यामध्ये उमेदवारी दिली जाते। आता मी आजच मला उमेदवारी जाहीर झाली आहे, त्यामुळं ते वरिष्ठ लेवलचे विषय आहेत। वंचित बहुजन आघाडीचे सर्वमान्य प्रकाश आंबेडकर साहेब त्याच्यामध्ये निर्णय घेतात आणि मला वाटतं की त्या विषयामध्ये मी काही सांगू शकणार नाही, आंबेडकर साहेब सांगू शकतील। मनसे सोडले आणि वंचित बहुजन आघाडीनं उमेदवारी दिली, तो निर्णय योग्य ठरला? पुणेकर ठरवतील तो निर्णय। तात्यांचं वैयक्तिक मत, तात्यांचा वैयक्तिक निर्णय हा अगदी सुरुवातीच्या दिवसापासून मी निवडणूक लढवणार हा आहे आणि मी उलट माझं भाग्य समजतो की मला वंचित बहुजन आघाडीने मी भेटायला गेलो आणि मला आंबेडकर साहेबांनी आज उमेदवारी, मला मागाशी फोन आला होता, मी काही कामानिमित्त माझ्या मुंबईमध्ये होतो आणि मला 8:30 वाजताच फोन आला की माझं नाव लिस्टमध्ये दिसतंय म्हणून। मला वाटतं की जी मला संधी दिली आहे, मनसेमध्ये असताना जी माझ्याकडे संधी होती त्या संधीचं मी सोनं करून दाखवलं होतं आणि आता सुद्धा फक्त एवढंच आहे की मला आता पुणे शहरावरती काम करायची संधी मिळेल आणि मी या पुणे शहराचा जो माझं म्हणणं होतं की पुणे शहराचा पहिला खासदार मी असेल, 100% वंचित बहुजन आघाडीचा पुणे शहराचा पहिला खासदार मी असेल। काही वेळापूर्वी तुमचे ताज्या बातम्यांसाठी बेल आयकॉन दाबून चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।